नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे आणि दरवर्षी 5 जूनला वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेट होतोच। तर आजचं हे लेक्चर बनवण्याचे दोन रिझन्स आहेत। एक म्हणजे परीक्षेसाठी पण याच्यावरती प्रश्न बनू शकतात, याची थीम वगैरे विचारू शकतात, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड विचारू शकतात। आणि दुसरा मोठं म्हणजे तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे याच्यातून की आपण सर्वांनी पण या एन्व्हायरमेंट डेला आपण सेलिब्रेट करावं। आपण बरेच बाकीचे अननेसेसरी डेज सेलिब्रेट करत राहतो, मात्र एन्व्हायरमेंट डे आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सेलिब्रेट करायला पाहिजे, ह्याच्याशी संबंधित पण आपण थोडीशी चर्चा करणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्या अभ्यासाशी संबंधित जी याच्याशी रिलेटेड माहिती असेल ती आपण कव्हर करूया। तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा कधीपासून सेलिब्रेट करायला सुरुवात होतीये, ह्याची थीम काय असती, याच्यावरती प्रश्न बनू शकतात। तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा पहिल्यांदा 1974 मध्ये सेलिब्रेट करण्यात आला। त्याचं जर थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं तर यूएनच्या जनरल असेंब्लीची एक मीटिंग झाली होती, एक कॉन्फरन्स झाली होती 1972 मध्ये। त्या दिवशी म्हणजेच 5 जून 1972ला ही एक मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये ती जी मीटिंग होती ती एक युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट रिलेशनशिप ह्याच्याशी संबंधित होती। म्हणजे मानव आणि एन्व्हायरमेंट ह्याच्यामध्ये सध्या आता काय कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत, नेमकं परत ह्याच्यामध्ये आपल्या ह्युमन आणि एन्व्हायरमेंट याचं इंटरॅक्शन कसं सुरू आहे आणि नेमकं पुढं जाऊन फ्युचरमध्ये आपल्या आणि एन्व्हायरमेंटमध्ये क्रायसिस काय काय तयार होऊ शकतात आणि त्यातला ह्युमन बिईंगला आणि अर्थला ह्याचे ड्रॉबॅक काय काय होऊ शकतात त्याच्याशी संबंधित एक चर्चा झाली होती। आणि त्या चर्चेनंतर 2 वर्षांनंतर 1974 पासून पहिल्यांदा या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेला सेलिब्रेट करण्याची सुरुवात झालेली आहे। ओके, तर त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा सेलिब्रेट झाला होता त्यावेळेस त्याची थीम होती ओनली वन अर्थ। तर ही थीम सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। पहिल्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेची थीम एक्झाममध्ये जर विचारली तर ती होती ओनली वन अर्थ। ओके, 1974 मध्ये हे सेलिब्रेट झाला आणि त्यानंतर दरवर्षी हा सेलिब्रेट केला जातो। ओके, वेगवेगळ्या कंट्रीज याला होस्ट करतात। जसं की ही जी प्रथा ॲक्च्युली कंट्रीज होस्ट करण्याची प्रथा ही 1987 पासून सुरू झाली। वेगवेगळ्या कंट्रीज जगामधल्या याला सेलिब्रेट करतात, होस्ट करतात। जसं की 2017चा जर आपण आता या वर्षीचा जर विचार केला तर होस्टिंग कंट्री आहे कॅनडा। यावर्षी हा जो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असेल हा कॅनडा होस्ट करणार आहे आणि याची जी थीम आहे ही महत्त्वाची एक्झाममध्ये बनू शकतो याच्यावरती प्रश्न। ती म्हणजे कनेक्टिंग पीपल टू नेचर इन द सिटी अँड ऑन द लँड फ्रॉम द पोल्स टू द इक्वेटर, ही याची थीम आहे। थीम तुम्ही लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो मी, कनेक्टिंग पीपल टू नेचर इन द सिटी अँड ऑन द लँड फ्रॉम द पोल्स टू द इक्वेटर। आणि याला होस्टिंग कंट्री कुठली आहे तर ती म्हणजे कॅनडा। 2016 मध्ये कुठल्या देशांनी होस्ट केला होता असं जरी विचारलं तर तो देश होता अँगोला। अँगोला वॉज द होस्टिंग कंट्री फॉर 2016। 2015 मध्ये सुद्धा जरी विचारलं तर 2015ची जर एखाद्या वेळेस तुम्हाला जर थीम विचारली तर थीम होती 7 बिलियन ड्रीम्स वन प्लॅनेट कन्झ्युम विथ केअर। तर ही त्या 2015ची थीम होती आणि होस्टिंग कंट्री होती त्यावेळेसची इटली। तर 2015 मध्ये इटलीने होस्ट केला होता आणि त्याची त्यावेळेसची थीम होती 7 बिलियन ड्रीम्स वन प्लॅनेट कन्झ्युम विथ केअर। ओके, याच वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेला ऑफिशियल नाव आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे। याला आपण इको डे म्हणून सुद्धा ओळखतो, एन्व्हायरमेंट डे म्हणून सुद्धा ओळखतो। ओके, आणि हा इंटरनॅशनल डे आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा। ओके, तर हे सगळं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड त्याच्याशी संबंधित होतं। एकूण 143 देशांमध्ये याचं सेलिब्रेशन करण्यात येतं। ओके, आणि यावर्षी सुद्धा आपल्या देशामध्ये सुद्धा त्याचं सेलिब्रेशन करतीलच। त्याच्याबद्दल जे अपडेट्स असतील ते आपण परत येणाऱ्या आपल्या करंट अफेअर्सच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। ओके, आणि आज एन्व्हायरमेंट डे आहे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे, त्याशी संबंधित मग तुम्ही सुद्धा जर तुमची इच्छा असेल, थोडंसं तुम्हाला वाटत असेल की आपण आपल्या पृथ्वीसाठी आपल्या स्वतःसाठी काहीतरी करावं, एक सॅटिस्फॅक्शन भेटेल। कारण मी स्वतःसुद्धा हा डे एक लास्ट 4 इयर्सपासून सेलिब्रेट करतो। प्रत्येक वेळेस आमच्यापैकी सगळेच जण त्यांच्या बर्थडेला आम्ही एक ना एक झाड लावतो। त्याच्यामुळे एक थोडंसं एक स्वतःला एक रिलीफ भेटतं की आपण एवढं पोल्युशन करतो, एवढ्या महागड्या कार वापरतो, 2 व्हीलर्स वापरतो, त्याच्यामधून जे पोल्युशन होतं आहे त्याच्यामधून आपण थोडासा तरी एन्व्हायरमेंटला याच्यातून रिकवर होण्यासाठी हातभार लावतोय, असं एक स्वतःमध्ये एक सॅटिस्फॅक्शन पण भेटेल। नक्कीच ट्राय करा। खरंच आज एक आज किंवा उद्या एक झाड लावा आणि नंतर एक तो जो बिलीफ असतो किंवा एक जे सॅटिस्फॅक्शन भेटेल त्या झाडाचं एक छोटंसं रोप जर लावला असेल तर त्याचा फोटो काढून ठेवा आणि नंतर त्याला बघा, तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन नक्कीच भेटणार आहे। आणि तेच गरजेचं आहे,
एक चांगलं ह्युमन बिईंग बनणं एक खूप काळाची गरज बनत चालली आहे. आपण अधिकारी बनू हा तर एक लाईफचा एक येणारा पार्ट असणारच आहे, मात्र एक चांगला पर्सन, चांगला ह्युमन बिईंग घडणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण काही फार नवीन करणार नाही आहे. जगामध्ये असे बरेच करणारे लोक असतात जे झाड वगैरे लावतील, एन्व्हायरमेंटची काळजी घेतील. आपण फक्त आपल्या स्वतःचा विचार करा. आपण ज्या कंडिशन्समध्ये राहतो, ज्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, तिथं जर एकदम भकास दिसणारा असं जर एन्व्हायरमेंट असेल तर स्वतःलाच ते थोडंसं निगेटिव्ह वाटत राहील तुम्हालाच. त्याच्यापेक्षा त्याला थोडंसं ग्रीन करण्याचा प्रयत्न करू. जरी तुम्ही रूम करून वगैरे राहत असाल, कुठं बाहेर राहत असाल, तर आजूबाजूला जिथं तुम्हाला मोकळी जागा वाटते आणि जिथं तुम्हाला वाटू शकतं की आपण त्याची काळजी घेऊ शकतो त्या झाडाची, तर नक्की तुम्ही लावा आणि त्याची काळजी पण घ्या. ओके, फक्त लावून त्याला वाऱ्यावरती नका सोडू. आणि पाऊस तर पडणारच आहे आता 2-3 महिने, त्याच्यामुळं आपोआप त्याची वाढ तर होईलच. एक थोडा चांगला एक इनिशिएटिव्ह म्हणून घ्या असा काहीतरी इनिशिएटिव्ह आणि नक्कीच झाड लावा. ओके, तर हाच तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे. नक्कीच तुम्ही हा फॉलो कराल अशी आशा आहे. आणि अभ्यास करा किंवा न करा हा तर एक लाईफमधला दुसरा पार्ट आहे, मात्र आपल्याला चांगलं जगण्यासाठी म्हणून हे करणं गरजेचंच आहे. ओके, तर एन्व्हायरमेंटची थोडी काळजी पण घेत जा. कचरा वगैरे पण करणं अवॉइड करा. जिकडं कुठं कचरा दिसलेला रस्त्यावरती पडलेला दिसल तो जमिनीत मिक्स व्हायच्या आत उचलून त्याला व्यवस्थित कुठल्या तर कंटेनरमध्ये टाका. ओके, कारण परत तो जमिनीमध्ये मिक्स झाला तर त्याचे वेगवेगळे परत ड्रॉबॅक्स सुरू होतील, त्याचं पोल्युशन सुरू होईल. त्याच्यापेक्षा काहीतरी असे एन्व्हायरमेंट फ्रेंडली असे काहीतरी प्रोजेक्ट करा तुमचं तुम्ही स्वतः. आणि त्याच्यामध्ये थोडासा एक तुमची एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीसुद्धा बनल. ती तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकाल की मी हे केलेल्यात गोष्टी, आणि याच्यातून नक्कीच समोरच्या पॅनलमधल्या बसलेल्या माणसाला सुद्धा वाटेल की हा एक चांगला ह्युमन बिईंग आहे. ओके, आणि तुमच्यामधला तो जेन्युइननेस असतो तो लगेच त्याला पण दिसून येईल आणि तो ओळखल की हा खरंच एक चांगला व्यक्ती आहे. ओके, तर असा काहीतरी एक इनिशिएटिव्ह घ्या. एक फक्त तुमचे 2 ते 3 तास जातील. आम्ही सुद्धा आज सकाळी झाडं लावूनच सगळं हे कामाला लागलोय आणि इथून पुढे लगेचच तुम्हाला एक लेक्चर सुद्धा अवेलेबल होईल. फक्त 2-3 तास द्यावे लागतील, बाकी जास्त तुमचा वेळ पण जाणार नाहीये. ओके, तर नक्की याच्यावरती विचार करा आणि हा मेसेज तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.